गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण सर्वसमावेशक शिक्षण व विशेष बालकांच्या गरजा हं? हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. तर भारतीय राज्यघटना कलम 21A नुसार शिक्षण हा बालकाचा एक मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. तर या कलमानुसार अनुसरून शिक्षण हक्क कायदा 2009 असा पारित झालेला आहे. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की सर्वसामान्य बालकाप्रमाणे, लक्षात घ्या, सर्वसामान्य बालकाप्रमाणे इतर जे काही बालक आहेत, म्हणजेच कोणते, की दृष्टीबाधित, कर्णबधिर, मतिमंद आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आणि अध्ययन अकार्यक्षम मुलांनाही शिक्षण सर्वसामान्य शाळेत घेण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग ही सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पनेचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. आता यानंतर बघा की सन 1990 मध्ये सन 1990 मध्ये काय झालंय की थायलंड मधील जोमेटियन येथे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वप्रथम ही जी काही सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना यामध्ये मांडली आहे. कुठे मांडली आहे? थायलंडमध्ये. आणि जोमोटियन येथे जी काही आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती आणि त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्व शिक्षणाची संकल्पना इथे मांडली होती पहा. आणि त्याच्यानंतर मग 1994 मध्ये स्पेन मधील सलमानका येथे झालेल्या बैठकीत समावेशक शिक्षणाची जी काही संकल्पना आहे तर ती जागतिक स्तरावर ही मांडण्यात आली होती. कधी मांडली जागतिक स्तरावर? तर 1994 मध्ये. 1994 मध्ये ही स्पेन मध्ये स्पेन येथे सलमानका येथे झालेल्या बैठकीत शिक्षणाची जी काही समावेशक शिक्षणाची संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आली. जागतिक स्तरावर संकल्पना स्वीकारण्यात आली. कोणती संकल्पना? ही सर्वसमावेशक शिक्षण. आता सर्वसमावेशक शिक्षण म्हणजेच काय? तर जी काही सामान्य मुलं आहेत तर सामान्य मुलांसोबत जी काही विशेष गरजा असणारी बालकं आहेत, म्हणजेच कोणती, जी काही अंध आहेत, मुकी बहिरी आहेत, यालाच काय म्हणतो आपण? दृष्टीबाधित, म्हणजेच अंध किंवा दृष्टीदोष असणारी. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्णबधिर, त्याच्यानंतर मतिमंद किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग, तर आणि अध्ययन अकार्यक्षम या मुलांचा समावेश हा सर्वसामान्य शाळेत घेण्याची संधी दिली जावी. म्हणजे इतर जी काही मुले आहेत सामान्य क्षमतेचे, जी काही नॉर्मल मुलं आहेत तर त्यांच्यासोबत ही विशेष क्षमता असणारी जी काही मुलं आहेत तर त्यांचा मध्ये समावेश होणं आवश्यक आहे. याला सर्वसमावेशक शिक्षण असं म्हणलं जातं. आता याची संकल्पना आपण बघूयात किंवा व्याख्या बघूयात की सर्वसमावेशक शिक्षण. आता सर्वसामान्य मुलांबरोबर आता सांगितलं की जी काही सर्वसामान्य मुलं आहेत, नॉर्मल जी काही मुलं आहेत त्यांच्यासोबत विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण देण्याची संधी देण्यास समावेशक शिक्षण म्हणतात. म्हणजे त्यांच्यासोबत इतर जे काही विशेष गरजा असलेली बालकं आहेत तर त्यांना देखील शिक्षणाची संधी दिली जावी. तर याला समावेशक शिक्षण असं म्हणलं जातं. आणखीन काही व्याख्या आहेत या संदर्भात, त्याही बघूया आपण. तर पुढची नेक्स्ट आहे, प्रत्येक बालकाला त्याच्या गरजेनुसार जवळच्या शाळेत सहकाऱ्यांबरोबर शिक्षणाची संधी मिळाल्यास त्याला समावेशक शिक्षण असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर युनेस्कोने सांगितलं आहे की सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? तर अशी एक संकल्पना आहे ज्यात सर्व अध्ययनकर्त्याच्या
वैविध्यपूर्ण गरजा, अध्ययन संस्कृती, समुदाय यामधील सहभाग वाढवून पूर्ण केल्या जातात आणि त्यांचे शिक्षण प्रक्रियेतील आणि शिक्षणापासून जे वंचित्व असतं तर ते कमी केलं जाईल. तर अशा पद्धतीने बऱ्याच शिक्षणाच्या संकल्पना आपल्याला दिसून येतात. आणखीन एक आहे तर बालकाच्या क्षमता, अभिरुची आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण या सर्वांना अनुसरून सर्वसामान्य मुलांना शाळेत शिक्षण देण्यास समावेशक शिक्षण असं म्हणलं जातं. थोडक्यात समावेशक शिक्षण म्हणजेच काय? तर साधी आणि सोपी व्याख्या इथं मी तुमच्या समोर लिहिली आहे. तर सर्वसामान्य मुलाबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण घेण्याची संधी देण्यास समावेशक शिक्षण असं म्हणलं जातं. एवढं लक्षात आलं तरी ही संकल्पना तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणाची काही वैशिष्ट्ये आहेत. तर ती आपण बघूयात. कोणती आहेत वैशिष्ट्ये सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात? याची वैशिष्ट्ये कोणती आहेत सर्वसमावेशक शिक्षणाची? आता जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत तर त्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण घेतात. दिव्यांग विद्यार्थी म्हणजेच कोणते आहेत? जे काही विशेष बालक आहेत तर इतर विद्यार्थ्यांसोबत त्यांना शिक्षण घेता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांगत्वावरून कोणतेही शाळा प्रवेश नाकारू शकत नाही. म्हणजे त्यांना प्रवेश देणं हे गरजेचं आहे. म्हणजे ती कुठली शाळा म्हणू शकत नाही की अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू शकत नाही दिव्यांग विद्यार्थ्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थी इतर शिक्षकांबरोबर विशेष प्रशिक्षित शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतात. इतरही शिक्षक असतात आणि त्याचबरोबर काही विशेष प्रशिक्षित शिक्षक देखील असतात. तर त्यांच्याकडून देखील ते मार्गदर्शन हे घेऊ शकतात. त्याच्यानंतर पहा शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांमध्ये आवश्यक ते बदल केले जातात. उदाहरणार्थ की व्हीलचेअर असेल, हो की नाही, त्याचा समावेश केला जातो. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणात नियमित वेळापत्रकांबरोबर गरजाधिष्ठित मार्गदर्शन तासिका देखील असतात. त्या तासिकेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शन करत असतात. त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने एकमेकांशी जिव्हाळा किंवा बांधिलकी त्यामध्ये तयार होते. तर ही काही वैशिष्ट्ये आपण सर्वसमावेशक शिक्षणाची आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता सर्वसमावेशक शिक्षणाचे काय फायदे होतात ते देखील आवश्यक आहे. वैशिष्ट्य झाले, त्याच्यानंतर फायदे कोणते आहेत सर्वसमावेशक शिक्षणाचे? तर विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत एकत्रितपणे आंतरक्रिया करण्याची सवय लागते. आणि त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये सामाजिकीकरण होत असतं. म्हणजे जे काही इंटरॅक्शन करतात, जे काही बोलतात, तर त्याच्यामुळं सामाजिकीकरण लवकर होतं. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकमेकांच्या व्यक्तिमत्वातील वेगळेपणा लक्षात येतो. त्यामुळे एकत्रित राहणं म्हणा किंवा सहकार्य करणं, आदर करणं, तर या देखील गुणांचा विकास होतो. सोबत शिक्षण घेतल्यामुळे या गोष्टींचा फायदा होत असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण. विशेष गरजाची ज्या बालकाला आवश्यकता असते. आता जे काही सक्षम बालक असतात, सक्षम बालकापेक्षा जी बालक शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या
त्याचबरोबर बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या ही वेगळी असतात आणि ज्या बालकांना विशिष्ट सेवांची गरज असते तर अशा बालकांना विशेष बालक असं म्हणलं जातं. विशेष बालक कशाला म्हणतात लक्षात आलं की शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या ही इतर बालकांपेक्षा वेगळी असतात आणि त्यांना विशिष्ट सेवांची गरज असते. तर अशा बालकांना विशेष बालकही म्हणलं जातं आणि त्यांना विशेष गरजानुसार देखील शिक्षण देणं आवश्यक असतं. आता समजा विशेष गरजा असणारी बालकं कोणती आहेत? तर दृष्टीहीन म्हणा, म्हणजेच अंध किंवा मुकी, बहिरी असतील. त्याच्यानंतर अध्ययन अक्षमता आहे. आता याच्यामध्ये देखील प्रकार आहेत पहा. विशेष बालकांचे वर्गीकरण. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण. तर बघा आता कसं केलं आहे वर्गीकरण. तर पहिलं आहे की शारीरिक अक्षमता. शारीरिक अक्षमता. त्याच्यानंतर आहे बौद्धिक अक्षमता. बौद्धिक अक्षमता. नेक्स्ट आहे भावनिक अक्षमता. भावनिक अक्षमता. अध्ययन अक्षमता. अध्ययन अक्षमता. अशा प्रकारे त्यांचं काय केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे. आता शारीरिक अक्षमता म्हणजेच काय पहा की ज्या बालकांचे जे काही पंचज्ञानेंद्रिय असतात तर ते सोडून इतर शारीरिक मर्यादा असतात तर यांचा समावेश आपण शारीरिक अक्षमता असणारी बालकांमध्ये करावं लागतं की ज्यामुळे बालकांना प्रशिक्षणाची विशिष्ट साधने आणि सेवा उपलब्ध कराव्या लागतात. म्हणजे शारीरिक ज्या काही अक्षमता आहे. शारीरिक म्हणजे थोडक्यात शरीराचं जे काही म्हणजे पाय नसेल किंवा पायाच्या संदर्भात हा जो काही प्रकार असतो हाताच्या तर शारीरिक अक्षमता यामध्ये आपल्याला हे सांगू शकतो की काय असतं याच्यामध्ये की पंचज्ञानेंद्रिय सोडून इतर जे काही शारीरिक मर्यादा आहेत आणि ज्यामुळे बालकांना प्रशिक्षणासाठी विशिष्ट साधने आणि सेवा उपलब्ध कराव्या लागतात. तर त्यांना शारीरिक अक्षमता असणारी बालकं असं म्हणलं जातं. ऑर्थोपेडिक डिसॅबिलिटी असं देखील यांना म्हणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की बौद्धिक अक्षमता. बौद्धिक अक्षमता त्याआधी आपण पुढचं बघूया दृष्टी अक्षमता. नेक्स्ट आहे दृष्टी अक्षमता. आता दृष्टी अक्षमता म्हणजे त्याला आपण म्हणूया की अंध म्हणा. डोळ्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण हे महत्व असतं. ठीक आहे. डोळ्याशिवाय व्यक्तीला बघू शकतो का जवळजवळ 80% ज्ञान 83% ज्ञान आपल्याला हे डोळ्यांमुळे प्राप्त होत असतं पहा. आणि जर डोळ्यांच्या बाबतीमध्ये काही समस्या असतील तर याच्यामध्ये देखील प्रकार आहेत. तर काही व्यक्तींना दृष्टीचा पूर्णतः अभाव असतो किंवा काही व्यक्तींमध्ये दृष्टीदोष देखील दिसून येतो. आता दृष्टी अक्षमतेमध्ये काही प्रकार आहेत पहा आणि त्यावरून आपल्याला सांगता येतं. तर पहिला जो आहे की दृष्टी अक्षमतेमध्ये जे काही अंधत्व आहे त्याच्यानंतर रातांधळेपणा आहे त्याच्यानंतर रंगांधत्व आहे. तर या समस्या या दृष्टी अक्षमतेमध्ये दिसून येतात. कोणता की रंगांधत्व, रातांधळेपणा आणि अंधत्व. तर अंधत्व मध्ये काय बघूया आपण अंधत्व त्याच्यानंतर
रंगांधत्व, रंगांधत्व. आणि काय आहे तिसरा? रात आंधळेपणा, रात आंधळेपणा. तर या समस्या दिसून येतात दृष्टी अक्षमतेमध्ये. आता अंधत्व यामध्ये पूर्ण दृष्टी ही जाते किंवा कधी कधी कमी दृष्टी असते. म्हणजे डोळ्यांच्या बाबतीमध्ये काय असतं, तर समस्या दिसून येतात. म्हणजे पूर्णतः दिसत नाही किंवा अस्पष्ट स्वरूपात दिसून येतं, तर यालाच आपण अंधत्व असं म्हणूया. तर आता याला यामध्ये की ब्रेल लिपीचा वापर यामध्ये केला तर त्यांचं अध्ययन चांगलं घडतं. म्हणजे जे काही असे विद्यार्थी असतात अंध विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी ब्रेल लिपी ही महत्वाची आहे. त्याच पद्धतीने टेप्स म्हणा किंवा रेकॉर्डिंग आहे, तर ते ऐकून आपण त्यांना अध्यापन हे करू शकतो आणि त्याद्वारे त्यांचं अध्ययन होत असतं. जे काही पूर्णतः अंध व्यक्ती आहेत किंवा अंध बालकं आहेत, तर त्यांच्यासाठी ब्रेल लिपी ही अत्यंत महत्वाची आहे. त्याद्वारे त्यांचं अध्ययन होतं. त्याच पद्धतीने टेप्स म्हणा किंवा रेकॉर्डिंग म्हणा ते देखील त्याद्वारे देखील त्यांचं अध्ययन होत असतं. त्याच्यानंतर आहे पहा रंगांधत्व. तर रंगांधत्व याला काय काय म्हणतात की कलर ब्लाइंडनेस असं म्हणतात. म्हणजेच कधी कधी काय होतं की रंगांमध्ये फरक करता येत नाही. काही ठराविक जे काही रंग असतात तर त्या रंगामध्ये फरक त्यांना कळत नाही. तर त्याला रंगांधत्व असं म्हणलं जातं. आता स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये रंगांधत्व ही जास्त प्रमाणात दिसून येतात. असं संशोधनांती लक्षात आलं आहे. त्याच्यानंतर आहे रात आंधळेपणा. रात आंधळेपणा म्हणजे काय, तर मंद प्रकाशात किंवा जेव्हा रात्र होते तर तेव्हा काय होतं की त्या बालकाला दिसत नाही व्यवस्थित किंवा स्पष्ट स्वरूपात दिसतं, तर याला नाईट ब्लाइंडनेस असं म्हणतात. तर अशी काही ज्या काही समस्या आहेत तर त्या कशामुळे होतात की दृष्टी अक्षमतेमध्ये असलेल्या दिसून येतात. मग यावेळेस कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, तर जीवनसत्व जे काही आहे तर त्याची कमतरता असते, त्यामुळं देखील असे काही आजार होऊ शकतात. तर त्यामुळं असा आहार, योग्य तो आहार घेणं आवश्यक आहे. आता काही जणांना काय असतं की जन्मतःच अंधत्व येतं. काही जणांना नंतरही येऊ शकतो. म्हणजे असं काही नाही जन्मतःच येतात, नंतरही होऊ शकतो. मग जे काही अ, जीवनसत्व आहे तर त्याची कमतरता असल्यामुळे देखील असं दृष्टी अक्षमता येऊ शकते. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पहा श्रवण अक्षमता. पुढचा आहे पहा श्रवण अक्षमता. श्रवण अक्षमता म्हणजे लक्षात आलंय की श्रवण म्हणजेच काय, ऐकणे. आपण कशाद्वारे ऐकत असतो, कानाद्वारे. आता श्रवणामुळे आपल्याला संवेदन, संप्रेषण आणि भाषेचा उपयोग करता येतो. जेव्हा ठराविक तीव्रतेचा किंवा त्याचा वरचा आवाज बालकांना जर ऐकू येत नसेल तर आपण त्या बालकांमध्ये श्रवण दोष आहे असं म्हणतो. आता हा जो काही श्रवण जे काही संवेदना आहे किंवा जे काही आपण ऐकत असतो तर हे डेसिबल या एककामध्ये मोजलं जातं. जे काही श्रवण संवेदन आपल्याला होत असतं किंवा जे काही आपल्याला ऐकू येतो आवाज, तर तो कशामध्ये मोजला जातो, तर डेसिबल या एककामध्ये मोजला जातो. आता श्रवण दोषाच्याही 5 श्रेणी आहेत पहा. तर त्या कोणत्या कोणत्या, तर पहिली श्रेणी आहे कमीत कमी. पहिली श्रेणी कमीत कमी. त्याच्यानंतर दुसरी आहे सौम्य, मध्यम, नेक्स्ट आहे तीव्र आणि 5वी श्रेणी आहे तर पूर्णतः दोष. पूर्णतः
दोष. तर ह्या काय आहेत? एकूण श्रेणी आहेत. किती श्रेणी आहेत ह्या? 5 श्रेणी आहेत. ह्याच्यामध्ये कमीत कमी बहिरेपणा असतो, सौम्य असतो, त्याच्यानंतर मध्यम स्वरूपाचं दोष, श्रवण दोष, त्याच्यानंतर तीव्र आणि पूर्णतः दोष म्हणजे एकदम श्रवण अक्षमता किंवा बहिरेपणा. ठीक आहे? असे हे श्रेणी आपण यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता ज्या काही श्रवण अक्षमता असलेली जी काही बालकं आहेत, तर त्यांना काय वापरणं आवश्यक आहे? तर ते श्रवण यंत्र जर त्यांनी वापरलं, तर त्यांना आवाज ऐकू येतो. तर त्यामुळे श्रवण यंत्र वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वर्गामध्ये जेव्हा शिक्षक शिकवत असतात, तर तेव्हा जर अशा मुलांना पुढच्या बेंचवर जर बसवलं, तर ते त्यांच्या लक्षात येईल. म्हणजे ज्यांना काही मध्यम म्हणा, सौम्य असं काही दोष असेल, तर त्यांना थोडं ऐकू येईल किंवा लिप रीडिंगद्वारे देखील औष्ठ वाचन देखील म्हणजे त्यानुसार देखील त्यांना शिक्षण देता येईल. तर अशाद्वारे जर त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर नक्की त्यांच्या अध्ययनावर चांगला परिणाम हा होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा पुढचा मतिमंद बालके. पण त्याआधी सर्वसमावेशक शिक्षणाचा विकास आपण पाहूया. सर्वसमावेशक शिक्षणाचा विकास. सर्व समावेशक शिक्षणाचा विकास. आता यामध्ये काय आहे? पहिल्यांदा जो काही विकास झालेला आहे, तर तो 3 टप्प्यातून झालेला आहे. तर ते 3 टप्पे कोणते? तर पहिला आहे विशेष शिक्षण. त्याच्यानंतर आहे एकात्मिक शिक्षण. एकात्मिक शिक्षण आणि तिसरं आहे समावेशक शिक्षण. समावेशक शिक्षण. या टप्प्यातून काय झालेलं आहे? सर्वसमावेशक शिक्षणाचा विकास झालेला आहे. तर विशेष शिक्षण म्हणजे काय? तर कर्णबधीर किंवा दृष्टीबाधित आणि मतिमंद तर अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळेत विशेष अध्यापन पद्धती व तंत्राद्वारे जे काही शिक्षण दिलं जातं, तर त्यालाच विशेष शिक्षण असं म्हणलं जातं. कारण विशेष गरजा असतात ना त्यांच्या, तर त्यांना ते विशेष शाळेमध्ये जर योग्य असं शिक्षण दिलं, किंवा विशेष अध्यापन पद्धतीने जर त्यांना शिकवलं, तर त्या शिक्षणास विशेष शिक्षण असं म्हणलं जातं. ही स्वतंत्र शाळा असते. यामध्ये केवळ काय असतात, की असेच जे काही विद्यार्थी असतात, म्हणजे कर्णबधीर असेल, दृष्टीबाधित आहे किंवा मतिमंद आहे, की ज्यांना गरज आहे अशी विशेष क्षमता असलेली जी काही मुलं आहेत, तर त्यांना शिक्षण देण्याचं काम हे विशेष शिक्षण देत असतं. विशेष शिक्षणामधून त्यांना दिलं जातं. त्याच्यानंतर आहे एकात्मिक शिक्षण. आता सर्वसामान्य शाळेत पण विशेष गरजा असणाऱ्या बालकांना एकत्रित करून दिल्या जाणाऱ्या शिक्षणात एकात्मिक शिक्षण असं म्हणलं जातं. सर्वसामान्य जी काही मुलं असतात, तर त्यांच्या सोबतच काय केलं जातं? विशेष गरजा असलेल्या बालकांना एकत्रित करून शिक्षण दिलं जातं. तर त्याला एकात्मिक शिक्षण असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर आहे समावेशक शिक्षण. आता जी काही समावेशक शिक्षणाची संकल्पना आहे, तर ती कुठून आली आहे? तर सर्व शिक्षा अभियान या नावाने ही ओळखली जाते. आणि ही जी काही मोहीम आहे, की 2001 पासून संपूर्ण देशामध्ये ही राबवली जाते पहा. तर यामध्ये किंवा या मोहिमेअंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शाळा आणि शिक्षणाची हमी योजना या माध्यमातून लाभ हा मिळालेला आहे. तर हे सर्वसमावेशक शिक्षण आहे आणि अशा प्रकारे या सर्वसमावेशक शिक्षणाचा विकास देखील झालेला आहे. त्याच्यानंतर आता सर्वसमावेशक शिक्षण आणि पारंपरिक शाळा.
याच्यामध्ये काय फरक आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. समावेशक पारंपरिक शाळा. पारंपरिक म्हणजे जी काही आपण आपली शाळा पारंपरिक शाळा. आणि दुसरी काय आहे समावेशक शाळा. समावेशक शाळा याच्यामध्ये काय फरक आहे यावरून आपल्याला लक्षात येतं की आता पारंपरिक शाळेमध्ये फक्त सामान्य मुलांनाच प्रवेश मिळतो. सामान्य मुलांना प्रवेश असतो कोणत्या शाळेमध्ये या पारंपरिक शाळेमध्ये. परंतु समावेशक शाळेमध्ये सर्वसामान्य बरोबर सर्वसामान्य बरोबर अपंग त्याच्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा समावेश केला जातो. कोणत्या शाळेमध्ये केला जातो समावेशक शिक्षणामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षकांना फक्त सामान्य मुलांना फक्त सामान्य मुलांना शिकवता येते. मुलांना शिकवता येतं किंवा अध्यापन करता येतं. आणि यामध्ये शिक्षक सामान्य मुलांसोबतच विशेष बालकांना देखील योग्य पद्धती आणि तंत्राद्वारे शिकवतात. सामान्य मुलांबरोबर इतर विशेष बालकांना योग्य पद्धती योग्य अध्यापन पद्धती आणि व तंत्राद्वारे सामान्य दिसतंय का जरा फास्ट लिहिल्यामुळे हँडरायटिंग थोडीशी चांगली नसेल. तंत्राद्वारे शिकवतात. म्हणजेच काय तर सामान्य मुलांसोबत विशेष मुलांना देखील इथं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आहे विषय केंद्रित शिक्षण असते. हे जे काही असतं विषय केंद्रित शिक्षण असतं. आणि हे काय असतं तर बाल केंद्रित किंवा विद्यार्थी केंद्रित असतं. म्हणजे जे काही त्यांच्या गरजा आहेत तर त्यानुसार त्यांना शिक्षण दिलं जातं. बाल केंद्रित शिक्षण. त्यानंतर पहा सामूहिक अध्यापनावर भर असतो इथे. सामूहिक वर्गात येतात आणि सगळ्यांना शिकवतात. सामूहिक अध्यापनावर भर. अध्यापनावर भर असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असतो तर वैयक्तिक अध्यापन केलं जातं. वैयक्तिक अध्यापन म्हणजे वैयक्तिक अध्यापनावर भर असतो. गरजानुरूप वैयक्तिक अध्यापनामध्ये फरक असतो. हे म्हणजे अध्यापन असतं यामध्ये. लक्षात आलं की पारंपरिक शाळेमध्ये कशाचा समावेश असतो तर यामध्ये फक्त सामान्य मुलांना प्रवेश असतो. जी काही नॉर्मल मुलं आहेत परंतु जी काही ॲबनॉर्मल आहेत तर यांचा समावेश इथं नसतो. परंतु समावेशक शाळामध्ये सर्वसामान्य मुलं तर असतात पण त्याचबरोबर विशेष गरजा असणारी देखील मुलांचा समावेश असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षक फक्त सामान्य मुलांना शिकवता येतं परंतु सामान्य मुलांबरोबरच विशेष गरजा असणारी जी काही मुलं आहेत तर त्यांना देखील शिक्षक योग्य पद्धती अध्यापन पद्धतीचा किंवा तंत्राचा उपयोग करून त्यांना अध्यापन करत असतात. विषय केंद्रित असतं शिक्षण. बाल केंद्रित असतं. त्याच्यानंतर सामूहिक अध्यापनावर भर असतो. शिक्षक येतात सगळ्यांना शिकवतात आणि जातात. ठीक आहे. परंतु इथं काय असतं तर वैयक्तिक अध्यापनावर
भर इथे असतो समावेशक शाळांमध्ये. तर हा एकंदरीत फरक पारंपरिक शाळा आणि समावेशक शाळांमध्ये आपल्याला दिसून येतो. लक्षात आलंय? फक्त एवढं लक्षात घ्या की समावेशक शिक्षण म्हणजे काय? समावेशक शिक्षण म्हणजे आपल्याला असं सांगता येतं की सर्वसामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा देखील त्यामध्ये समावेश केला जातो आणि त्यांना देखील शिक्षण दिलं जातं सर्वसामान्य बालकांबरोबर. तर याला समावेशक शिक्षण असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर पुढचा नेक्स्ट आहे मतिमंद बालके. मतिमंद बालके. मतिमंद बालकेच म्हणजे काय? तर ज्या बालकांचा बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असतो. बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असतो. IQ लेवल 70 पेक्षा कमी असते तर त्यांनाच मतिमंद बालके असं म्हणलं जातं. आता याच्यामध्ये बालकाची शारीरिक वाढ झालेली असते परंतु मेंदूची वाढ झालेली नसते. मेंदूचा विकास देखील पूर्णतः झालेला नसतो. तर अशा बालकांना देखील मतिमंद बालक म्हणलं जातं. त्याचबरोबर ज्या बालकाचा मानसिक विकास खंडित झालेला आहे त्यांना देखील मतिमंद बालक म्हणतात. आता प्रत्येक बालकाची बुद्धिमत्ता कशी असते पहा, वेगवेगळी असते. काही उच्च बुद्धिमत्तेचे बालक असतात तर काही मध्यम बुद्धिमत्तेचे. म्हणजे सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी नसते परंतु काही बालकांची बुद्धिमत्ता सर्वसामान्य बालकापेक्षा खूपच कमी असते तर त्यांनाच आपण मतिमंद बालक म्हणतो. तर मतिमंद बालकांचं वर्गीकरण देखील करता येतं आपल्याला. तर 70 ते 90 बुद्ध्यांक IQ किंवा त्यांचा बुद्ध्यांक किती आहे? 70 ते 90 आहे. तर याला मतिमंद सीमारेषेवरील मतिमंदत्व. सीमा रेषेवरील मतिमंदत्व म्हणलं जातं. किंवा याला गतिमंद असं देखील म्हणतात. तर यांचं शालेय शिक्षण घेण्यास योग्य असतात अशी जी काही बालकं आहेत. शालेय शिक्षण घेण्यास योग्य. म्हणजे 70 ते 90% ज्यांचा IQ लेवल आहे तर ही मुलं शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकतात. त्याच्यानंतर आहे 50 ते 70 हे आहे सौम्य मतिमंदत्व. सौम्य मतिमंदत्व ही देखील शाळेत शिक्षण घेऊ शकतात. 50 ते 70 असलेले. त्याच्यानंतर आहे 35 ते 49 मध्यम स्वरूपाचं आहे. मध्यम स्वरूपाचं मतिमंदत्व आहे. तर ह्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. शिक्षण नाही तर यांना प्रशिक्षण द्यावं लागतं अशा मुलांना. त्याच्यानंतर आहे 20 ते 34 तीव्र असतं. मतिमंदत्व कसं असतं? तीव्र असतं. तर यांना मदतीची आवश्यकता असते म्हणजे स्वतःची कामं देखील ते स्वतः करू शकत नाहीत. मदतीची आवश्यकता असते यांना. अशी जी काही मुलं आहेत ती ज्यांचा IQ 20 ते 34च्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर आहे 0 ते 20 अति तीव्र स्वरूपाचे मतिमंदत्व. अति तीव्र मतिमंदत्व. तर यांना वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असते. असे जे काही
वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता. रेखीची आवश्यकता असते हा. अशी जी काही बालकं असतात की ज्यांचा एकदम लो असतो IQ, तर यांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता पडू शकते. लक्षात आलंय की मतिमंदत्व बालके म्हणजेच काय की ज्यांचा IQ 70 पेक्षा कमी आहे, तर अशांना देखील मतिमंद बालकं असं म्हणतात. ज्यांची शारीरिक वाढ झालेली असते परंतु मेंदूची वाढ झालेली नसते, त्यांना देखील मतिमंद बालक म्हणतात. त्याचबरोबर ज्या बालकाचा मानसिक विकास हा खंडित झालेला असतो, त्यांना देखील मतिमंद बालक म्हणलं जातं. आणि त्यांचं वर्गीकरण, त्यांचा बुद्ध्यांक, जो काही प्रकार आहे मतिमंदत्वाचा तो, आणि त्यांचं वर्गीकरण म्हणजे 70 ते 90 च्या दरम्यान IQ आहे, बुद्ध्यांक आहे, तर अशी जी काही मुलं असतात तर ती गतिमंदत्व असतात, म्हणजे सीमारेषेवरील त्यांचं मतिमंदत्व असतं. तर शाळेच्या शिक्षणामुळे त्यांना ते शिकू शकतात. 50 ते 70 सौम्य आहे मतिमंदत्व, हे शिक्षणासाठी योग्य आहे. ठीक आहे. 35 ते 49 मध्यम स्वरूपाचं मतिमंदत्व आहे, यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर 20 ते 34 तीव्र मतिमंदत्व आहे, त्यांना मदतीची आवश्यकता असते. डिपेंडंट असतात, ते स्वतःची कामं देखील ते करू शकत नाही. त्याच्यानंतर 0 ते 20 अतितीव्र मतिमंदत्व असतात बालक, तर त्यांना वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असते, म्हणजे त्यांना काहीही कळत नसतं. त्याच्यानंतर आता जी काही मतिमंद बालक आहेत तर ती ओळखायची कशी? तर यामध्ये आपण बघूया मतिमंद बालकाच्या ओळखण्याची साधने. की कसं लक्षात येईल आपल्याला की ही मुलं आहेत, तर ही कशी आहेत, तर ती मतिमंद आहेत, कसं सांगू शकतो आपण? तर त्या विविध प्रकारच्या साधनाद्वारे आपण हे ओळखू शकतो. मतिमंद बालके ओळखण्याची साधने. या साधनाद्वारे आपण काय करू शकतो? एखादा बालक हा मतिमंद आहे हे ओळखू शकतो. तुम्ही काय जे मेसेज दिलेत का, मी ते काहीच बघितले नाहीत. नंतर आपण बघूया 5 मिनिटांमध्ये हा, शेवटच्या काय असेल त्यांनी फक्त मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे. आता मतिमंदाची बालके असतात तर ती ओळखण्याची साधनं कोणती आहेत? तर पहिलं आहे निरीक्षण. निरीक्षणाद्वारे आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण क्लासमध्ये जातो आणि निरीक्षण केलं की वर्गामध्ये लक्षात येतं आपल्याला की जी काही बुद्धिमत्ता आहे, काही अशी मुलं असतात की लगेच पटकन लक्षात येतात पहा की त्यांची बुद्धिमत्ता किती तीव्र स्वरूपाची आहे. काही जणांना किती विचारलं काही म्हणलं तरी कळत नाही, हो ना. तर निरीक्षणाद्वारे आपण कुठले विद्यार्थी मतिमंद आहेत तर हे शोधू शकतो. त्याच्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचण्या. बुद्धिमत्ता चाचण्या याद्वारे देखील आपण ओळखू शकतो आणि त्यांचा IQ किती आहे आणि त्यानुसार मग आपण मतिमंदत्व शोधून काढू शकतो. त्याच्यानंतर आहे बालकाशी संवाद. बालकाशी संवाद. जेव्हा आपण संवाद साधतो तर तेव्हा काही वेळेस त्यांना कळत नाही काय बोलतोय काय नाही. त्या संवादावरून सुद्धा आपण हे ओळखू शकतो. त्याच्यानंतर व्यक्ती अभ्यास. व्यक्ती अभ्यास. संपूर्ण त्याचा अभ्यास केल्यानंतर देखील आपल्याला लक्षात येतं की तो व्यक्ती किंवा तो बालक मतिमंद आहे. शिक्षक आणि पालकांची चर्चा. शिक्षक आणि पालकांशी चर्चा याद्वारे देखील आपण तो विद्यार्थी मतिमंद आहे हे ओळखून काढू शकतो. आता जी काही मतिमंद बालकं आहेत तर त्यांची काही लक्षणं आहेत तर ती कोणती?
दिसत नाही का? बघा आता. आता दिसायले का? बर ठीक आहे. सर आलेले आहेत. सर एक 2 मिनिटं लगेच तुम्हाला हँड ओव्हर करते. हं? आता मतिमंद बालकाची काही लक्षणं कोणती आहेत? तर ती बघूयात आपण. हं? तर मतिमंद जी बालक आहेत, तर क्लासमध्ये आता मतिमंद आहेत बालकं, मग ती शोधायची कशी? किंवा त्याच्यामध्ये कोणती लक्षणं आहेत? हं? याद्वारे आपण सांगू शकतो, की ही बालकं आहेत, ही मतिमंद आहेत. तर यांच्यामध्ये चंचलता असते, एकाग्र नसतात हे विद्यार्थी. हं? त्याच्यानंतर स्वतःच्या गरजा यांना सांगता येत नाही. हे काय सांगत आहे? लक्षणं सांगत आहे हां मी. ही साधने झाली. हं? त्याच्यानंतर ही लक्षणे. तर पहिलं लक्षण काय आहे, की एकाग्रता नसते त्यांच्यामध्ये. हं? स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत, तर त्या ते सांगू शकत नाही. त्यानंतर लेखन आहे, वाचन आहे किंवा अंकगणितामध्ये प्रगती नसते. त्याच्यानंतर जे काही समवयस्क असतात, सोबतचे जे काही मुलं असतात, तर त्यांच्यासोबत त्यांचं पटत नाही. स्वतःमध्येच ती बालकं असतात, तर ती मग्न असतात. हं? व्यक्त होत नाहीत. एकाच जागेवर बसून राहतात. एकाच गोष्टीकडे अ, त्यांचं म्हणजे मन असं मग्न असलेले दिसून येतात आपल्याला. हं? त्याच्यानंतर त्यांना लिहिता पण व्यवस्थित येत नाही, वाचायला पण येत नाही व्यवस्थित. खेळाचे नियम लवकर समजत नाहीत. ज्या काही मूर्त गोष्टीवर ते जास्त अवलंबून असतात. अमूर्त गोष्टी त्यांना कळत नाहीत, समजत नाहीत. हं? आणि जे काही सांगितलं तुम्हाला, की लेखन म्हणा, वाचन म्हणा, याच्यामध्ये देखील त्यांची प्रगती नसते. फार चुका होत असतात. तर अशाद्वारे आपण त्यांची लक्षणे सांगू शकतो मतिमंदाची. त्याच्यानंतर मतिमंदाची जे काही शिक्षण आहे, मतिमंदाची जी काही मुलं आहेत, तर शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे? म्हणजे जेव्हा मतिमंद विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे शिक्षकांना, मग शिक्षकांनी कशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे? हं? शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे. खरं त्याद्वारेच ते काय होऊ शकतात, मोटिव्हेट होऊ शकतात. मग शिक्षकांनी काय केलं पाहिजे, की त्याचा आत्मविश्वास वाढेल. हं. तर असे त्यांना पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही संकल्पना आहेत, तर त्या परत-परत समजून सांगणं आवश्यक आहे. कारण एकदा सांगितलं, की त्यांना पटकन लक्षात येत नाही. तर वारंवार थोडं रिपिटेशन करणं हे आवश्यक आहे. शिक्षकांनी. परत त्यांचं जे काही शिक्षकांचं जे काही वर्तन आहे, तर ते बालकांसाठी सहानुभूतीपूर्वक असलं पाहिजे किंवा त्यांनी समजून घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांना, की ही बालकं अशी आहेत, है ना? आणि जेव्हा समजून घेतात, त्याच्यानुसार जर त्यांनी अध्यापन केलं, तर ते विद्यार्थ्यांना चांगलं समजतं किंवा शिक्षकांनी त्यांच्यावर ओरडू नये किंवा चिडू नये. हं. त्यानंतर अमूर्त गोष्टीचा अध्यापनामध्ये जास्त उपयोग करू नयेत. शक्यतो मूर्त गोष्टींचा अध्यापनामध्ये उपयोग हा केला जावा. दैनंदिन गरजांवर आधारित शिक्षण देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी दृकश्राव्य साधनं आहेत, तर ती साधनं वापरली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून मग जे काही अध्यापन आहे, तर ते मनोरंजक केलं गेलं पाहिजे. खेळाच्या माध्यमातून शिक्षकांनी शिकवलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर कृतीयुक्त शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांचा सहभाग हा शिक्षणामध्ये नोंदवला गेला पाहिजे. सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा देखील उपयोग शिक्षकांनी केला जावा आणि त्याद्वारे मग त्यांना जे काही मिळालेलं शिक्षण असेल, तर ते चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील. म्हणजे सामान्य मुलांना जसं शिकवायचंय त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स या मुलांना जर शिक्षकांनी घेतलं, तर त्यांच्यामध्ये हळू प्रगती होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून शिक्षकांनी कसं केलं पाहिजे, की सहानुभूतीपूर्वक त्यांचं वर्तन हे असलं पाहिजे विद्यार्थ्यांप्रती. म्हणजे ही ही जी काही मतिमंद बालकं आहेत त्यांच्याप्रती. हं. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत विशेष शिक्षण म्हणजे काय? समावेशक शिक्षण म्हणजे काय? एकात्मिक शिक्षण म्हणजे काय?
तर याचा अभ्यास केलेला आहे. उर्वरित जो काही भाग आहे आपला, तर तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण थांबूयात. तुमचे नेक्स्ट सेशनचे सर पण आलेले आहेत. 1-2 दिवसामध्ये हे कम्प्लीट करू आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फक्त रिव्हिजन घ्यायची आहे आणि जे काही म्हणजे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत तर त्याची आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची आहे. ठीक आहे. थांबूया आपण सगळेजण. जरी कोणाला काही प्रॉब्लेम असेल याच्या बाबतीमध्ये तर मला नेक्स्ट सेशन मध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आपण थांबूया. पण कोणीही लिव्ह होऊ नका.